दुपारच्या जेवणानंतर झोप आली की आपण कॉफीचा इंटेक करतो. पण पहा, दुपारच्या जेवणानंतर झोप येणं, सुस्तावणे, जडपणा वाटणे, अशक्तपणा वाटणे, थकवा जाणवणे, ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहे. पण हा थकवा सतत जाणवत असेल तर अजिबात ह्याकडे दुर्लक्ष करू नका. दुपारच्या जेवणानंतर येणारा थकवा हा सहसा तुमच्या शरीरातील अन्नपचनासाठी, त्यानंतर तुमच्या शरीरातील हार्मोन्स बॅलन्ससाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयोगी ठरतो. पण हा जर थकवा जर रोज किंवा सातत्याने येत असेल तर याचाच अर्थ तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी ही नियंत्रित नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुपारच्या जेवणानंतर तुमचं शरीर अन्नपचनासाठी पोट आणि आतड्यांकडे रक्त पाठवतं. त्यामुळे मेंदूला रक्ताचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे ॲटोमॅटिक आपल्याला ग्लानी येते, म्हणजेच गुंगी येते. त्यानंतर आपल्या थाळीमध्ये असलेल्या कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जर तुम्ही का जास्त घेत आहात, जसं की राईस घेत आहात, त्यानंतर तळलेले पदार्थ आहे, साखर आहे, ह्या सगळ्या पदार्थ जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ह्यांचा तुमच्या थाळीमध्ये समावेश करता त्यावेळेस रक्तातील साखर ही वाढते. आता ही साखर नियंत्रित करण्यासाठी शरीर इन्सुलिन सोडतं. त्यामुळे तुमची ऊर्जा ही ॲटोमॅटिक कमी होते आणि तुम्हाला सुस्तावल्यासारखं आणि जडपणा असल्यासारखं शरीरामध्ये वाटतं. आता या सगळ्या गोष्टींपासून जर तुम्हाला सावध राहायचं असेल तर तुम्हाला काळजीही घ्यायलाच हवी. त्यामध्ये पहा, जेवल्यानंतर लगेच तुम्हाला बसायचं नाही आहे. दिवसभरामध्ये तुमची थोडी लाईफस्टाईल चेंज करा. फायबरचा इंटेक वाढवा. 3 ते 3.5 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर व्यायाम आणि या सगळ्या गोष्टींमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. जेव्हा तुम्ही तुमची स्वतःची लाईफस्टाईल चेंज कराल तेव्हा तुम्ही मधुमेहासारख्या आजारांना बळी पडण्यापासून वाचू शकता.